मित्रांनो, आज आपण अशा टॉपिकवर बोलणार आहोत ज्यावर कोणीही कधीही भाष्य केलेलं नाही आहे आणि तुम्ही सुद्धा कधीही या गोष्टीचा विचार केला नसणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे. तुमचा अभ्यास, तुमचं प्रिपरेशन अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि या टप्प्यामध्ये तुम्ही टेस्ट सोडवणार असाल, टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन केलेली असेल. एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही विसरताय मित्रांनो. राज्यसेवा पूर्व परीक्षा क्लिअर करण्यासाठी काय आवश्यक आहे, तर कट ऑफ क्लिअर करणं आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता कट ऑफ क्लिअर कधी होईल, जेव्हा तुमचे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येतील. आणि जास्तीत जास्त प्रश्न बरोबर कधी येतील, जेव्हा तुमची अॅक्युरेसी जास्त असेल. आता तुम्ही विचाराल की सर काय हे, आता ही नवीन कन्सेप्ट काय आणला तुम्ही. तर घाबरू नका, काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अॅक्युरेसी बद्दल सांगणार आहे. रुको जरा, सबर करो. तुमची अॅक्युरेसी म्हणजे नेमकं काय, अॅक्युरेसी कॅल्क्युलेट कशी करायची आणि अॅक्युरेसी वाढवणं किती महत्वाचं आहे आणि येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा क्लिअर करण्यासाठी नेमकी किती अॅक्युरेसी तुम्हाला लागणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्यामुळे हा आजचा जो व्हिडिओ आहे अत्यंत विशेष आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे अजिबात स्किप करू नका, फॉरवर्ड करू नका, अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करता करता बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून येणारा कुठलाच व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. सर्वांना नमस्कार, मी स्वप्नील पुराणिक आणि तुम्ही पाहत आहात स्पर्धा परीक्षा विश्वातील सर्वात दर्जेदार यूट्यूब चॅनल स्वप्न स्टडीज. आता माझं इंट्रोडक्शन ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की अॅक्युरेसी म्हणजे काय रे भाऊ. तर चला समजून घेऊया. समजा तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेला गेलात आणि तुम्ही परीक्षेमध्ये 100 प्रश्न सोडवले आणि तुमची सर्व उत्तरं बरोबर होती. आता सोडवलेले प्रश्न किती, 100. बरोबर उत्तर किती, 100. आता अॅक्युरेसी म्हणजे काय, तर तुम्ही एकूण सोडवलेली प्रश्न आणि बरोबर आलेले प्रश्न यांचं गुणोत्तर, आणि हे आपण टक्केवारीमध्ये मोजतो. तर तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता अॅक्युरेसीचा फॉर्म्युला मी दिलेला आहे. आता सगळ्यात पहिले आपण पार्श्वभूमी समजून घेऊयात. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये नेमकं काय तुम्हाला करावं लागतं, तर परीक्षेचा कालावधी 2 तास असतो आणि प्रश्न संख्या असते एकूण 100 आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात, म्हणजे एकूण गुण हे 200 आहेत. आता प्रश्नाचं स्वरूप काय आहे, तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात आपल्याकडे, म्हणजे MCQ प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. आणि जी उत्तरं आहेत ही तुम्हाला OMR शीटमध्ये नोंदवायची असतात. आणि जर आपण सरळ सरळ एक साधा हिशोब लावला तर एक प्रश्न सोडवायला आपल्याला 72 सेकंद म्हणजे 1 मिनिट 12 सेकंदाचा वेळ मिळतो. आता पुढे बघूयात की आपल्याला नेमकं काय करायचं असतं. या 2 तासांमध्ये प्रश्न वाचणे, प्रश्न समजून घेणे, योग्य उत्तरापर्यंत पोहोचणे आणि उत्तरपत्रिकेमध्ये योग्य ठिकाणी बबल करणे. जी आपली OMR शीट आहे त्याच्यामध्ये आपल्याला बबल करायचं असतं. आता पुढचा मुद्दा असा आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कट ऑफ किती लागतो, तर 90 ते 110. कमीत कमी जर आपण कट ऑफ बघितला तर तो लागू शकतो 90, आणि जर मॅक्सिमम कट ऑफ जर आपण बघितला तर तो 110च्या रेंजमध्ये लागू शकतो. म्हणजे एक साधारणतः आपण एक आकडा पकडला तर 45% ते 55% रेंजमध्ये हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कट ऑफ लागत असतो. आता 45 ते 55% हा जो आकडा आहे हा तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे बघूयात. आपण आत्ताच अॅक्युरेसीचा फॉर्म्युला बघितला. अॅक्युरेसी म्हणजेच काय, तर बरोबर आलेले प्रश्न भागिले सोडवलेले एकूण प्रश्न गुणिले 100 आणि टक्केवारीमध्ये उत्तर येतं. आता पुढचा प्रश्न असा आहे की कट ऑफ क्लिअर करण्यासाठी किती गुण तुम्हाला मिळवायचे आहेत. कट ऑफ क्लिअर करण्यासाठी तुम्हाला किमान 45 ते 55% गुण हे घ्यायचे आहेत. म्हणजेच काय, तर किमान 90 ते 110च्या रेंजमध्ये तुम्हाला गुण मिळवायचे आहेत. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला किमान 110 गुण घेणं गरजेचं आहे. कारण की आपण लोअर रेंजची तयारी करत नाही आहेत, आपण हायर रेंजची तयारी करतोय. म्हणजे जे विद्यार्थी 100, 105च्या रेंजमध्ये असतात त्यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असते की सर माझी पूर्व परीक्षा निघते का नाही निघत. मग त्यामुळे जर तुम्हाला 100% पूर्व परीक्षा क्लिअर करायची असेल तर एक्झॅक्टली 55 प्रश्न बरोबर येणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 100 प्रश्नांपैकी 55 प्रश्न सोडवले आणि ते 55च्या 55 बरोबर आले तरच तुम्हाला 110 मार्क्स मिळणार आहेत. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 55च्या 55 प्रश्न बरोबर येणं हे शक्य आहे का. तुमची अॅक्युरेसी
ही 100% आहे का? नहीं तर नाही मित्रांनो, प्रत्येकाची ॲक्युरसी ही 100% नसू शकते. त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका की सर माझी तर ॲक्युरसी एवढी नसणार आहे. तर घाबरायचं काहीच कारण नाही. कोणाचीच ॲक्युरसी ही 100% असणं अशक्य आहे. जर आपण सर्वसाधारणपणे बघितलं तर विद्यार्थ्यांची ॲक्युरसी ही 35% ते 40%च्या रेंजमध्ये असते. सुरुवातीच्या पिरियडमध्ये ॲक्युरसी खूप कमी असते. ती तुम्हाला डेव्हलप करायची असते. स्टेप बाय स्टेप तुम्हाला ती इम्प्रूव्ह करायची असते. त्यामुळे सुरुवातीच्याच काळामध्ये अगदी 70% 80% अशी ॲक्युरसी आपण अपेक्षित करू शकत नाही. मग सुरुवातीला जर तुमची ॲक्युरसी 35% असेल तर बघा काय होतं. आता 35% ॲक्युरसी सहित तुम्ही एक टेस्ट सोडवली म्हणजे त्यातले जर 100 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले तर किती मार्क्स होतात आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. 35 प्रश्न बरोबर आले म्हणजेच काय तर 65 प्रश्न तुमचे चुकलेले आहेत. आता पॉझिटिव्ह मार्क्स काढायचे झाले तर 35 गुणिले 2 70 मार्क्स. निगेटिव्ह मार्किंग जर आपण बघितलं तर 1/4 प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग किती होतं तर 32.5 आणि अंतिम स्कोअर होतो 37.5. म्हणजे काय 35% जर तुमची ॲक्युरसी असेल तर तुमचं कुठेच थांग पत्ता लागणार नाही. तुम्ही आउट ऑफ कॉम्पिटिशन होऊन जाणार. मग आता थोडीशी जर ॲक्युरसी वाढलेली असेल सुरुवातीला असं समजूयात की 40% ॲक्युरसीवर काय होतं आहे. तर 40% ॲक्युरसी म्हणजे काय 100 प्रश्न सोडवल्यानंतर 40 प्रश्न बरोबर येत आहेत आणि 60 प्रश्न चुकत आहेत. 40 प्रश्नांचे पॉझिटिव्ह मार्क्स किती 80. 60 प्रश्नांचे निगेटिव्ह मार्क किती 30 आणि अंतिम स्कोअर किती आहे 50. म्हणजे काही फार उपयोग झाला नाही. काही आपलं माथं उजळलेलं नाहीये. आपल्याला काही जास्त मार्क्स मिळालेले नाहीयेत. गजब बेइज्जती है. मग आता कट ऑफ क्लिअर करायचा आहे. 110च्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहेत. मग तुम्हाला ॲक्युरसी किती लागणार आहे हे बघूयात. पुढचा प्रश्न हाच आहे मित्रांनो की किती ॲक्युरसी पाहिजे. आपला या संपूर्ण डिस्कशनचाच विषय हा आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करण्यासाठी ॲक्युरसी किती पाहिजे नेमकी. तर आपण असं अज्युम करूयात की आपण टार्गेट ठेवलेला 110 मार्कांचं. 110 मार्क्स घेण्यासाठी आपला पॉझिटिव्ह स्कोअर किमान 130-135च्या घरात असणं गरजेचं आहे. कारण आपण काही ना काही प्रश्न सोडवणार आहोत. काही ना काही प्रश्न तुमचे चुकणार आहेत आणि प्रश्न चुकणं म्हणजे काय निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुमचा जो अंतिम स्कोअर आहे तो कमी येणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये किमान तुमचे 130 मार्क्स येण्यासाठी किमान 65 प्रश्न बरोबर येणं खूप गरजेचं आहे. आणि 65 प्रश्न बरोबर म्हणजे काय की तुम्ही 100 प्रश्न सोडवलात आणि तुमचे 65 प्रश्न बरोबर आले म्हणजे काय तुमची ॲक्युरसी ही 65% आहे. 65% जर ॲक्युरसी असेल तर तुमचा अंतिम स्कोअर किती येतो ते बघा. 65 प्रश्नांचे 2 मार्क्स याप्रमाणे 130 मार्क्स आणि 35 प्रश्न चुकलेले आहेत यांचं निगेटिव्ह मार्किंग प्रमाणे 17.5 मार्क्स म्हणजे तुमचा अंतिम स्कोअर किती आला बरोबर 112.5. म्हणजे काय की जर तुमची ॲक्युरसी ही 65% असेल तर कुठेतरी तुमचा काठावर स्कोअर येणार आहे. 112.5च्या रेंजमध्ये तुमचा स्कोअर येणार आहे जो अगदी आपल्या कट ऑफच्या हायर रेंजच्या बरोबर असणार आहे. मग आता या डिस्कशनचा अर्थ काय आहे की तुम्हाला जर राज्यसेवा पूर्व परीक्षा क्लिअर करायची असेल तर किमान 65% ॲक्युरसी असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे काय की तुम्हाला ॲक्युरसी वाढवण्याची गरज आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुम्हाला ॲक्युरसी वाढवायची आहे. तिसरा मुद्दा काय याच्यात की आपली ॲक्युरसी जर 65% असेल तर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा क्लिअर व्हाल. परंतु त्यासाठी तुम्हाला 100 पैकी 100 प्रश्न सोडवावे लागणार आहेत. तरच तुम्हाला 110च्या वरती तुमचा स्कोअर जाणार आहे. तरच तुमचं पूर्व परीक्षा क्लिअर होईल. नाही तर तो स्कोअर कमी होईल. कारण तुमची मुळात ॲक्युरसी 65% आहे आणि तुम्ही 70-75 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केले त्यापैकी तुमचे 35% प्रश्न चुकत असतील तर याचा अर्थ काय तुमचा जो फायनल स्कोअर आहे तो तुम्हीच कॅल्क्युलेट करून तुम्ही बघू शकता. तर ह्या 4 गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओतून शिकायला मिळालेल्या आहे. एकतर तुम्हाला ॲक्युरसी वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. प्रॅक्टिस जरी तुम्ही केली तुमचा स्कोअर जरी वाढला तुमची ॲक्युरसी जरी वाढली तरी 65%च्या वरती तुम्हाला ॲक्युरसी न्यायची आहे. तुमची ॲक्युरसी जितकी जास्तीत जास्त वाढेल 70%, 75%, 80% ॲक्युरसी जर तुमची असेल तर तुमचे राज्यसेवा पूर्व परीक्षा क्लिअर करण्याचे चान्सेस अजून वाढून जातील. तर मित्रांनो हे संपूर्ण डिस्कशन होतं ॲक्युरसीबद्दल. हे संपूर्ण डिस्कशन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून कळवा. आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पोहोचवा कारण की त्यांचीही मेहनत आहे. त्यांचीही मेहनत वाया जायला नको. आणि अजूनही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल
तर सबस्क्राईब करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला 1% जरी वाटला की याच्यातून काही ना काही तुम्हाला फायदा झालेला आहे, तरी सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबायला विसरू नका आणि पाहत राहा स्वप्न स्टडीज. UPSC राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे.